महाराष्ट्र के वाशिम जिले में मालेगांव से वाशिम जाने वाले राजमार्ग पर जंगली जानवरों की आवाजाही लगातार चिंता का विषय बनी हुई है। ताजा मामला झोड़गा गांव के पास का है, जहां एक वाहन की टक्कर से एक जंगली रोही की मौके पर ही मौत हो गई। घटना की सूचना मिलते ही वन विभाग हरकत में आया। वन विभाग के निरीक्षक राजू कोडेकर के निर्देश पर कर्मचारी राजू गिरधारी राठौड़ मौके पर पहुंचे और घटना स्थल का निरीक्षण किया। वन विभाग की टीम ने आवश्यक प्रक्रिया पूरी करने के बाद जेसीबी मशीन की सहायता से गड्ढा खोदकर मृत रोही के शव को जमीन में दफनाया। वन विभाग ने वाहन चालकों से अपील की है कि जंगल क्षेत्र से गुजरते समय सावधानी बरतें और निर्धारित गति सीमा का पालन करें, ताकि वन्य जीवों की सुरक्षा सुनिश्चित की जा सके। वाशिम से संवाददाता महेंद्र भाई राठौर की रिपोर्ट। नमस्कार, मी हरीश ताठर। वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील झोडगा या ठिकाणी वन्य प्राण्यांचा हायदोस वन्य प्राणी रस्त्यावर येऊन हायदोस घालत आहे। काही वाहनांना धडकल्यामुळे वाहनांचे काही नुकसान झालेले आहे। तेथील काही नागरिकांनी तात्काळ वन विभाग या कार्यालयाला माहिती दिली। या ठिकाणी वन विभागी कार्यालयाचे कर्मचारी राजूभाई राठोड इथे उपस्थित आहे। ते घटनास्थळी तात्काळ हजर झाले। त्यांनी काय प्रक्रिया केली आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। हॅलो सर, मी राजू राठोड मालेगाव वन विभाग मधून आलेलो आहे। मला एक कॉल आलेला होता म्हणून मी ताबडतोब आलेलो आहे। माझे कार्यकर्त्याला सांगितलेले आहे, माझे जे दरोगा साहेब आहेत त्याला सांगितलेले, त्याच्यामुळे माझी गाडी माझे ताफा घेऊन मी इथे ताबडतोब आलेलो आहे। माझं जे रिक्षी टीम आहे, मी ताबडतोब यांच्या मार्गदर्शनातून माझं जे काम आहे मी सगळं केलेलं आहे। माझं जे रिक्षी टीम आहे माझं सगळं करून मी इथून हलत आहे। राजूभाऊ, तुम्ही जे वन्य प्राण्याची जी आता ती डेड बॉडी काय दिली काय नाही, आम्ही जे डेड बॉडी आहे त्याचं आम्ही गाडीमध्ये रिक्षी केलेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गाडीमध्ये टाकलं। गाडीमध्ये टाकून आमचे जे आहेत तिथे जीसीबी लावून आम्ही गड्ढा करून आम्ही 5 फूटचा गड्ढा करून आम्ही तिथे त्याचं दफन केलेलं आहे। त्या रोहीच्या डेड बॉडीचे यानं दफन केलेलं आहे आणि कोणतीही जीवित हानी नाही व्हावी अशी यांनी माहिती दिलेली आहे। धन्यवाद।